हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। काल रोजी पलटण शहर पोलीस ठाणे या ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भानं जो गुन्हा दाखल झालेला होता, अनुषंगानं शहरामधली शांतता अबाधित राहावी याकरिता माननीय तहसीलदार सो यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीमध्ये प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली। पलटण शहरातील शांततेचं धार्मिक सौलोख्याचं वातावरण अबाधित राहावं याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं प्रतिनिधींनी या ठिकाणावरती प्रशासनाला आश्वासन दिलेलं आहे। प्रशासन सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आवश्यक ती आणि नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करत असलेल्या कायदेशीर कार्यवाहीबाबत संबंधित समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणावरती अपडेट करत आहोत। शहरातली शांतता अबाधित राहावी हा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं या कामी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं। जाणून बुजून दोन समाजामध्ये द्वेष आणि तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य कोणीही करू नये आणि या व्यतिरिक्त जर असं कोणी कृत्य केलं तर संबंधित समाज कंटकांवरती पोलीस प्रशासन पुनश्च कठोर कायदेशीर कारवाई करेल आणि नागरिकांनी सहकार्य करावं असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो। सर, एक प्रश्न होता, काल सर्वजण म्हणत होते की NC दाखल केली ती गुन्हा दाखल झाला का, तर त्याबाबत काय अपडेट द्यायला आपण? त्या बाबतीत सुरुवातीला फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच गुन्हा दाखल झालेला होता। काल जेव्हा मी पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष फिर्यादी यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी देखील हीच गोष्ट सांगितली की साहेब की आम्ही सुरुवातीला दिलेली फिर्याद यावरती आम्ही समाधानी होतो, परंतु नंतर जेव्हा ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ती ऐकून मग इतर संबंधित समाज बांधव जे आहेत त्यांच्या या ठिकाणावरती भावना दुखावल्या गेला, तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि त्यामुळंच मग सर्व जे समाज बांधव पोलीस ठाण्यात ठिकाणी ते आले होते त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानुसार आपण धार्मिक भावना दुखावल्याचा कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे। आता आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीला आपले शोध पथक शोध घेणं चालू आहे। आरोपीला आपण सुरुवातीला डिटेन केलेलं होतं, परंतु काल दिवसभरात वेळ गेल्यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला। आरोपीचा शोध चालू आहे। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी।